दरवर्षी मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीलाच का येते? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर। आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। वर्षभरात सणांची मांदी आली असली तरी त्याचा शुभारंभ संक्रांतीपासून होतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नव्या वर्षाचं कॅलेंडर उघडलं की यंदाची संक्रांत कोणत्या दिवशी येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरतं। कारण 14 जानेवारी म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्ष चुकीचा ठरतोय। सर्व हिंदू सण लुनार दिनदर्शिका म्हणजे चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येतात, पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते। संक्रांतीचं तसं नाही। मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश। सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकच असतो। पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही दर 8 वर्षातून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस हा एका दिवसाने पुढे ढकलला जातोय। म्हणजे काही वर्ष संक्रांती 15 तारखेला येते। शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार साधारण 2050 पासून मकर संक्रांती दरवर्षी 15 तारखेला येईल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।